जो सोहळा आहे खूप वर्षापासून मला पाहायचा होता. हा. पण म्हणजे ती माऊलीच्या मनात होतं यावेळेस ते सार्थक झालं. वा, तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या डोळ्यामध्ये दिसतंय की माऊलींवरची प्रेम, माऊलींवरची भावना तुमची काय आहे. आणि अर्थात ही प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे. वर्ण पाऊस पडतो यात नवल नाही, पण माऊलींना भेटल्याहून डोळ्यातून अश्रू येतात हे मात्र माऊलींचा आशीर्वादच आहे. आणि अर्थात आम्ही सगळीच लेकरं जेव्हा आईला भेटतो तेव्हा जी भावना असते, जे प्रेम असतं, जो आनंद असतो, तो आम्हाला ज्ञानोबाऱ्यांना भेटल्यानंतर होतो. महाराज म्हणतात, कन्या सासुराशी जाये मागे परतुनी पाहे, ऐसे होय माझ्या जीवा. पांडुरंगा, तुला भेटलं ना की एखादी लेक सासरवास सहन करून आल्यानंतर माहेरात तिला जे आईच्या कुशीत प्रेम भेटतं ते आम्हा सगळ्या वारकऱ्यांना तुझ्या कुशीमध्ये भेटतंय. अर्थात हा सगळा भाव यांच्या चेहऱ्यात, यांच्या शब्दात, यांच्या अनुभवात साधला जातोय आणि याची तुलना अर्थात शब्दात करता येणार नाही. हे सगळं अनुभवण्यासारखं आहे. देव दिसावा ही अपेक्षा नाहीये, देव अनुभवता यावा ही अपेक्षा आहे. आणि हा अनुभवायचा देव ह्या वारीमध्ये मिळतोय. रामकृष्ण हरी दादा, नमस्कार माऊली. आपण कुठून आलाय? भोरहून आलोय. भोर पुणे. भोर पुणे. तुमची कितवी वारी? 16 किती? मी सुरुवातच केलेली आहे. बरं. हा, काय पण वाटतंय मला पहिल्यांदा? परमाच आनंद झालेला आहे. एवढी कीर्तन ऐकल्यानंतर, 16 ऐकल्यानंतर जेव्हा अनुभवायला मिळतो, कारण तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून 16 ऐकत असाल, तर तो ऐकल्यानंतर जो प्रत्यक्षात आनंद आहे, याची देही याची डोळा जो आनंद आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? आनंद म्हणजे हा इथं आल्यानंतर माऊलीला भेटल्याचं समाधान आहे आणि ऐकूनही समाधान होतं, पण इथं आल्यानंतर जास्त समाधान होतं. म्हणजे नेमकं काय म्हणजे कसं वाटतं की एखाद्या सोहळ्यात गेल्यावर, माऊलींच्या गाभाऱ्यात आल्यानंतर जी भावना आहे, असं वाटतं सगळ्या सणांपेक्षा हा सण वेगळा आहे? वेगळाच आहे, वेगळाच आहे. ह्या सगळ्या सणांपेक्षा हा सण वेगळा आहे आणि इथं समाधान हे सगळ्यात महत्वाचं आहे. असं म्हणतात, सदा नामोघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असे. ही भावना या प्रत्येकाची. माऊलींनी समाधानी आणि सुख समृद्धीने ठेवावे अशी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सुख समृद्धी देव आणि त्यांचं पीक भरभराटीने येऊ. आणि मी माझे दोन शब्द संबोधतो. जय जय महाराष्ट्र. अर्थात माऊलींनी ऐकलं नाही असा एकही भक्त नाहीये. आणि माऊली त्याची प्रात्यक्षिकं देत आहेत की तुम्हाला जेवढ्या 2 वर्षामध्ये त्रास झालाय तेवढं सगळं माऊली भरून काढणार आहेत. अर्थात हा जो सोहळा आहे हा एकदा इतका गोड आहे. तर या सोहळ्याचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, हा जो पंढरीचा सोहळा आहे याचं वर्णन म्हणताना, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, आवडे मनासी जावे पंढरीसी, तुका म्हणे ऐसी अर्थजाच्या मनी, त्याची चक्र पाणी वाट पाहे, आवडे मनासी जावे पंढरीसी. सगळ्यात संपत्तशील, सगळ्यात संपत्तीवान हा सोहळा म्हणजे हा ज्ञानोबारायांचा, हा आषाढीचा प्रत्येक संतांचा. बरोबर आहे. त्यामुळे डोक्यावर बरसणाऱ्या पावसाची तमा न बाळगता ज्ञानोबा माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं वारकरी अलंकापुरीमध्ये एकवटलेले आहेत. ओढ आहे ती विठुरायाच्या दर्शनाची आणि त्याच ओढीनं पावलं आता पंढरीकडे वाटचाल करणार आहेत.